खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी भीषण परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण अहिल्यानगर महामार्गाची झाली आहे। आयेगावच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गाची पूर्णपणे चाळण झाली असून हा रस्ता आता अपघातांना उघडपणे आमंत्रण देत आहे। महामार्गाच्या या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा महामार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून जागोजागी मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे। पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकी घसरून रोज लहान मोठे अपघात होत आहे। चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी बसच्या कमानी तुटण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत। वाहनांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असतानाच प्रवाशांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे। यातच रस्ता सुका झाल्यावर उडणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। प्रशासनाच्या या संत आणि निष्काळजी कारभाराविरोधात आलेगावातील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत। प्रशासनाला जागे करण्यासाठी ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। येत्या 15 दिवसात जर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही तर आयेफाटा येथे महामार्गावर तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। आता तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होऊन यावर तात्काळ उपाययोजना करणार का की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। एक मोठं तीर्थक्षेत्र असलेलं आळेगाव या ठिकाणी लाखो भाविक भेट देत असतात आणि या ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी आळेगावातील काही ग्रामस्थ आहेत। आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। हा रस्ता का झाला नाही किंवा का होत नाही? कल्याण नगर जो हा अहिल्यानगर आणि कल्याण हा महामार्ग फार मोठा प्रशस्त महामार्ग आहे। विशाखापट्टणम या नांदेड ह्या भागात जातो हा महामार्ग आणि खरं पाहता इथून आळेच्या नगरपासून सिमेंट रस्ता झाला आहे आणि इकडं कल्याणपासून आळेफाट्यापर्यंत सिमेंट रस्ता, पण हा मधला जो बांधकामाचा पट्टा जो आहे हा का अर्धवट ठेवला आहे हा याचं काही गणित कळत नाही। गेली 4-5 वर्षापासून हा अक्षरशः हा रस्ता इतका दयनीय अवस्था झाला आहे, इतके खड्डे पडले, इतका अमाप खर्च झाला आहे आणि वास्तविक पाहता या खड्ड्यांमुळे कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे। या सार्वजनिक बांधकामाला या अधिकाऱ्यांना पद्धती करण्यात नेमकी जाग कधी येणार हा असा सर्वसामान्यांमधून आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे। खरं तर वास्तविक पाहता अधिकारी येतात, माती टाकतात, खडीकरण करतात आणि त्याचं भरमसाठ बिल हे करून अक्षरशः लूट करत आहेत काय असं मनामध्ये माझे प्रश्न तयार होत आहे। कित्येक वर्ष झाल्या, 3-4 वर्ष झाले हा अजून रस्ता अजून पेंडिंग आहे। खरं तर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर याबाबत तीव्र आंदोलन आम्हाला उभं राहावं लागेल। हा जो रस्ता आहे 3 ते 4 वर्षापासून हा रस्ता अक्षरशः पेंडिंग आहे। अक्षरशः रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर नेहमी अधिकारी मुरून टाकतात, खड्डे तात्पुरते बोलवतात। या अधिकाऱ्यांना लाज का वाटत नाही? खरं पाहता जर हे आळेगाव जे आहे हे श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं गाव, इथे भरपूर वारकरी येतात, नागरिक येतात, परंतु त्यांना अक्षरशः या खड्ड्यांना सामोरं जावं लागते। कित्येक जणांना खरं तर अक्षरशः बळी आपला द्यावा लागला। वास्तविक पाहता या अधिकाऱ्यांचं मला काही गणित कळतच नाही। हे नेमकी बिल कसलं आकारतात, कुठल्या रस्त्याचं आकारतात आणि हा रस्ता का तयार होत नाही हाही प्रश्न समोर आहे। खरं तर पाहिलं तर आमचे काही स्थानिक मंडळीसुद्धा, काही राजकीय पुढारीसुद्धा यात का लक्ष घालत नाही हे तितकं पाहणं गरजेचं आहे आणि वास्तविक पाहता लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी तरी आम्ही सर्व नागरिकांमधून करतो, नाही तर अक्षरशः आम्हाला आंदोलनाला उतरावं लागेल यामध्ये।